अरे देवा, हे द्यायचं लक्षातच नाही. अगं रुपाली, हे काय आले बघ, पोस्टमॅन देऊन गेलाय दुपारी. काय आले? काय आहे बघ. अहो, ताईने नोटीस पाठवली की. होय. ताई हिस्सा मागायले की. अगं बाय, ताई नाही हिस्सा मागायला आपल्या प्रॉपर्टीत. नोटीस पाठवली ना हिस्साची. मग आता भाऊला फोन कर जा. फोन करू, बोलवून घेऊ काय? बघ काय म्हणते ते. हॅलो. हॅलो, कुठं आहे हो हा, तुम्ही? काय ग? आहे की इथे चौकात थांबलोय. या की जरा घरला या लवकर. का ग, काय काम आहे? काम आहे, जरा आल्यावर सांगते. भाऊ कुठे आहेत? भाऊला पण घेऊन या. भाऊ पण आहे माझ्यासोबत. मग या दोघं पण या जरा. एवढं अर्जंट काय काम काढलंय का आमच्याकडे? हाय हाय, सांगतो, तुम्ही या. फोनवर बोलायच्या गोष्टी नाही त्या. या. बर बर, येतो काम. का ग एवढ्या गडबडीत का बोलवलेस? काय झाले? काय नाही, गडबडीने बोलवलंय. हे बघा वाचून. काय आले? कोण दिले? पोस्टमन दिलाय. कवा दुपारी? हम्म अगं वाटणे मागितले की अक्कानं. काय करायचं बघा आता. त्याला माझी बहिणीनं वाटणे मागावं, मला काय पटना बाबा हे. अरे हे बघितलंस का? अक्कानं बघ कोर्टाकडनं नोटीस पाठवली आपल्याला. प्रॉपर्टी मध्ये वाटणे मागायला लागले ते. वाच. मला वाटत नव्हतं बाबा बहीण आपली अशी मागल. आता प्रॉपर्टी हिस्सा मागायला लागले ते. बघितलं का? आता काय करताय बघा. प्रॉपर्टीत वाटणे मागितले तिनं. आता कुठलं देताय तिला द्या जावा. काय करायचं म्हणजे? हायच किती प्रॉपर्टी त्यात वाटणी द्यायला? एवढं टिचभर हाय आणि ह्यात वाटणी द्यायची आहे व्हय? तुम्हाला सांगत होतो ना मी त्यावेळी, बहिणी बरोबर माझ्या व्यवस्थित राहावा. कधी तिला विचारत होता का तुम्ही चहा पाणी? कधी कधी जात होता का येत होता? सांगा बघू. किती वेळा तुम्हाला समजावून सांगायचं? एकुलती एक बहीण होती माझी, कधी व्यवस्थित बोलला का तिला तुम्ही? मग मागणार किती हिस्सा आता? द्या जावा. होय होय बाई, आपलंच चुकलं बघ. कधी आपण त्यांना या जावा म्हणलो नाही. आपलंच चुकलं. ताई, रक्षाबंधनला आपण त्याला फोन करूया. हम्म, या म्हणून. हम्म. येऊ द्या 2 दिवस राहून. बोलूया बाई. रक्षाबंधनला बोलू ताईला, येऊ दे. काय तर आपण गोडधोड करूया, साडी बिडी घेऊया चांगलं. चालते, करते फोन. हम्म, येऊ द्या 2 दिवस राहून जाऊ. राहू दे, त्यांच्या आवडील तशी त्यांना साडी घेऊया. घेऊया. ताई आल्यावर नोटी बिटीचं काय विषय काढू नकोस. होय, नोटीसचा विषय काढल्यावर त्यांना आणि वाटेल हम्म, नोटीस पाठवली म्हणून एवढा गोड बोलायला. हा असं म्हणतील. काढायलाच नको. हम्म. करतो त्यांना फोन. कर. या म्हणतो. हम्म. हॅलो हॅलो. हा. ताई, बरं आहे काय? होय होय, बरं आहे की. आज कस काय नंदाच्या आठवण आल्या? अहो ताई, रक्षाबंधन आल्या, म्हटलं 2 दिवस या चला. होय. हम्म काय एवढे दिवस कधी आठवण आली नाही, आज रक्षाबंधन मुळे आली व्हय? असले की ताई, मागचं काय काढत बसू नव्हता. झालं गेलं विसरून जावा. या 1-2 दिवस राहून जावा रक्षाबंधनला. बर बर, बघते प्रयत्न करून. या की, प्रयत्न करू नका, या नक्की. वाट बघते बघा आम्ही. बर बर, चालते, येते मग. बर बर. बरं झालं बाई, ताई एकदाशी येऊन गेली. तिच्या मनात बी काय नव्हतं, काही विषय बी काढले नाही. काय विषय बी महत्वाचं. काढले ना, काय नाही. आणि साडी पण आवडली आवडली. घेतलेली. होय, झालं चांगलं रक्षाबंधन. ते मला जरा झालं. गेला असेल आता. तीच ते हसत गेली, झालं. हम्म ताई, जरा आपण साडी पण आवडली बघा. रक्षाबंधनचा कार्यक्रम पण चांगला झाला. त्याच्या मनात काय नाही बघा. मस्त झाला कार्यक्रम. हम्म आणि असंच राहावं आता तिच्याबरोबर कायम, नाहीतर परत आणि नोटीस पाठवल ते, मग त्यावेळी होय ते कोणाचं ऐकणार नाही, ध्यानात ठेवा. होय, बरोबर आहे. आणि तिला कायम बोलवत जावा, येत जा म्हणाव. आता कार्यक्रम चांगला झाला का नाही, तसंच करत जावा. तिला कायम फोन लावत जावा, बोलत जावा, विचारपूस तिची करत जावा.
म्हणजे ती पण चांगली राहते आणि परत तुम्हाला नोटीस पाठवणार नाही. आणि आता परत तिनं नोटीस पाठवली तर सगळं संपलं बघा. हा, आता जा, जेवण बनवलंय ना, आण जा, भुका लागल्या, जेव्हा जावा, उठा. होय होय, जातो, जातो जेवण. घेऊन या, घेऊन या. हम्म. बघितलीस का हे नोटीस कशी कामी आली? एक युक्ती केली आपण, पण भारी झालं की नाही? आता बघितलं, आपली बहीण पण खुश झाली आणि त्यांना पण अद्दल कशी घडली. आता इथून पुढे आपल्या डोक्यात टेन्शन गेलं. बहिणीला आता त्यांनी कायम बोलवणार, त्यांचं त्यांनी सगळा पाहुणचार करतात. आता आपल्याला बोलवायची काही गरज नाही, आपण निवांत झालो आता. दे टाळी. भाई हे भगवान तेरी लीला अपरंपार है.